गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन पार्ट 6 मध्ये ब्लड वेसल्स त्या संदर्भात आपण स्टडी करणार आहे. ओके, सो ब्लड वेसल्स, व्हॉट इज अ ब्लड वेसल? Blood vessel means the tubes which carry the blood from one part to another part. So that is known as a blood vessel. These blood vessels are three types. So what are the three types of the blood vessel? One of the blood vessel is artery. So first type of the blood vessel is artery. And the second type of the blood vessel is a vein. And the third type of the blood vessel is a capillaries. So these are the three type of the blood vessels available in the human circulatory system. So here the artery. Artery is the blood vessel. Let us take something detail about the artery. Okay. So artery carry pure blood. So the first point, it carry oxygenated blood. Pure blood means oxygenated blood. Only one artery in the human body oxygenated blood. Oxygenated blood means the blood that is mixed with oxygen. Okay, except one artery, except pulmonary artery. Pulmonary artery containing impure blood. Pulmonary artery. Pulmonary artery. Where is the pulmonary artery? Right ventricle मधून ऑक्सिजन deoxygenated blood lungs मध्ये नेणारे जे ब्लड वेसल आहे, that blood vessel is known as the pulmonary artery. So pulmonary artery is an artery that is containing deoxygenated blood, म्हणजे carbon dioxide mixed blood. All other artery carry what is oxygenated blood. Okay, so in the case of the artery, the blood flow with a high speed. So the blood flow with blood flow with high speed. More speed म्हणूया आपण. सर जास्त स्पीडने ब्लड जाणार आहे. And blood flow with high pressure because it containing valve. Pressure कारण म्हणजे वेंट्रिकल कंट्रॅक्ट होतो. वेंट्रिकल कंट्रॅक्ट होत असताना हाई प्रेशर अप्लाय होतो आणि दॅट प्रेशर यू कॅन सी इन द आर्टरी. अँड दॅट ऑल्सो इट हॅज नो वाल्व. इट हॅज नो वाल्व. कुठल्याही प्रकारचे अडथळ नाहीच आहे. नो वाल्व प्रेझेंट इनसाइड. ओके, आणि आर्टरी प्रेझेंट ॲट द डीपर पार्ट ऑफ द बॉडी. सर एकदम खोलमध्ये दिसणार आहे. डीप. इट प्रेझेंट ॲट द डीप पार्ट ऑफ द बॉडी. डीप पार्ट ऑफ द बॉडी, not a superficial part of body. So these are some of the difference, the particularity of the artery. आता आपण वेन जर बघितलं, वेन, this vein carry deoxygenated blood. Carry deoxygenated म्हणजे कार्बन डायऑक्साइड मिक्स असलेले ब्लड. ऑक्सिजनेटेड ब्लड एक्सेप्ट वन वेन. सॉरी, एक्सेप्ट, इथं सुद्धा एक एक्सेप्शन आहे. एक्सेप्ट वन वेन, एक्सेप्ट पल्मोनरी वेन. पल्मोनरी वेन. हे पल्मोनरी वेन कुठून येणार आहे? पल्मोनरी वेन लंग्स मधून येणार आहे. त्यामुळे त्यामध्ये ऑक्सिजन असणार आहे. एक्सेप्ट पल्मोनरी वेन. सो इट इज अ वेन दॅट कंटेनिंग ऑक्सिजनेटेड ब्लड अँड ऑल अदर वेन कॅरी डिऑक्सिजनेटेड ब्लड. ओके, आता इथं जस्ट ऑपोजिट ब्लड फ्लो लो स्पीड कंपेरिंगली लेस स्पीड किंवा लो स्पीड. इट प्रेशर इज नियर अबाउट ॲब्संट. प्रेशर व्हेरी लो. ब्लड पास विथ व्हेरी लो प्रेशर. लो प्रेशर मध्ये ब्लड जाणार आहे. ॲट द सेम टाइम इट कंटेनिंग वाल्व. इट हॅज वाल्व. त्यामध्ये वाल्व बसवलेला आहे. इट हॅव वाल्व्स बसवलेला आहे. ओके, आणि इट प्रेझेंट सुपरफिशियली. सर आपल्या बॉडीमध्ये हातावरती वगैरे ब्लू लाईन दिसते. हा ब्लू लाईन ऍक्च्युली व्हॉट इज वेन आहे. सुपरफिशियली. सो वेन प्रेझेंट सुपरफिशियली. ओके, देन व्हॉट इज अ कॅपिलरीज. स्ट्रक्चरल डिफरन्स आपण नंतर बघूया. आपण त्याचं पेक्युलरिटी बघायला. कॅपिलरी मीन्स द मायन्यूट ब्रांच ऑफ द आर्टरी. द मायन्यूट ब्रांच
minute branch of artery. Minute branch of artery is called capillary. Sir. Okay. Capillary. Suppose this is the artery. This is the artery. He artery पुढे येत असताना ते डिवाइड होतो. ओके, ते डिवाइड होणार आहे आणि डिवाइड झाल्यानंतर ते लास्ट ब्रांचेस आहे, व्हेरी थिन ब्रांच आहे. दिस थिन ब्रांच इज नॉन एज व्हॉट इज दॅट इज नॉन एज अ कॅपिलरी. हे सर्व कॅपिलरी एकत्र जोडणार आहे. जोडल्यानंतर तिथं वेन्यूल तयार होतो. दिस इज द वेन्यूल. सर हे वेन्यूल सगळे एकत्र जोडून तिथं काय तयार होतो, वेन तयार होणार. असं वेन तयार होणार आहे. ओके, म्हणजे आर्टरी डिवाइड होणार आहे आणि वेन्स काय होणार आहे, आर्टरी डिवाइड होतो आणि वेन्स तयार होणार आहे. हे एक डिफरन्स आहे. आर्टरी डिवाइड होणार आहे आणि वेन तयार वेन्युल्स एकत्र जोडून वेन तयार होणार आहे. ओके, नंतर ते हार्टमध्ये जातो आणि एक डिफरन्स, आर्टरी हे हार्टमधून बाहेर पडणार आहे. आर्टरी इज कमिंग आउट फ्रॉम द हार्ट आणि वेन इट इज गोईंग इन टू द हार्ट. म्हणजे आर्टरी काय करणार आहे, हार्टमध्ये असलेले ब्लड बाहेर काढणार आहे आणि वेन्स काय करणार आहे, शरीराच्या प्रत्येक अवयवामध्ये असलेले ब्लड आहे ते ब्लड हार्टमध्ये आणून देणार आहे. हा एक डिफरन्स आहे. सो आर्टरी मूव्हिंग अवे फ्रॉम द हार्ट आणि वेन इट इज मूव्हिंग टुवर्ड्स द हार्ट. ओके, सो दॅट इज अ डिफरंट टाइप ऑफ द ब्लड वेसल्स. आता आपण ह्या ब्लड वेसलचे स्ट्रक्चर बघायचे, स्ट्रक्चरल डिफरन्स बघायचे. ओके, हो इथे डिफरंट अनॅटॉमिकली ते डिफरंट काय आहे, त्याच्या स्ट्रक्चरमध्ये काय डिफरंट आहे ते आपण बघूया. एक डायग्राम काढून आपण त्याचे डिफरन्स दाखवायचे. ओके, ईच आर्टरी अँड वेन हॅव 3 लेयर्स. त्याच्या भिंतीमध्ये आहे एकूण 3 लेयर आहे. एक आउटर मोस्ट लेयर आणि एक इनर मोस्ट लेयर आणि एक लेयर इन बिटवीन दॅट, म्हणजे मिड लेयर. असं एकूण 3 लेयर हे आर्टरीला आणि वेनला आहे. आणि कॅपिलरी कसं, कॅपिलरीमध्ये काय डिफरन्स आहे आपण कॅपिलरीच्या स्ट्रक्चर मध्ये बघूया. ओके, सो आधी आपण आर्टरी बघायचं. ओके, आर्टरीचे डायमीटर आहे ते कमी आहे. सॉरी, जास्त डायमीटर नसते. ओके, दिस इज द आर्टरी. आता वेन बघा, वेनचे डायमीटर जास्त आहे. हे बघा, वेनचे डायमीटर जास्त आहे. ओके, वाय द वेन्स हॅव मोर डायमीटर कम्पेअरिंग टू द आर्टरी. हे दोन्ही डिफरन्स इथं कमी डायमीटर आहे तर जास्त डायमीटर आहे. याचं कारण आहे ते आपण बघूया. सो आर्टरीमध्ये आउटर मोस्ट लेयर इट इज मेड अप ऑफ द एपिथेलियल टिश्यू. हे एपिथेलियल टिश्यूने तयार केलेलं आहे. स्क्वॅमस एपिथेलियमने तयार केलेले आउटर मोस्ट लेयर आहे. दिस आउटर मोस्ट लेयर इज नॉन एज द tunica externa. Sorry, that is known as the tunica externa. So this is the tunica. Tunica म्हणजे कवच किंवा लेयर. tunica externa. tunica externa. इथं सुद्धा आहे tunica externa. This is the tunica externa of the vein. It is also made up of the thin layer of the squamous epithelium. Tunica externa. Okay, so inner to the tunica externa is the tunica media. Tunica interna बघूया आपण. This is the tunica interna. It is also made up of the thin layer of the squamous epithelium. Okay, and here the middle layer is a very thin आहे, त्यामुळे त्याचं डायमीटर आहे tunica interna म्हणजे आतले लेयर हे बघा इथं दिसणार आहे. So this is the epithelium, squamous epithelium. That is the tunica interna. So this is the tunica interna. Tunica interna. This is the tunica interna of the vein. Okay, so आपण इथे लेबल करतो. This is the artery. This is the vein. Okay, आता middle layer. In the case of the artery, the middle layer is very thick. See here, this is the middle layer. The middle layer is very thick. Very thick. So this thick middle layer, that is known as the tunica. That is known as the tunica media. Okay, we can label this here. So this is the tunica media. Tunica media. And here also the middle layer present, but the middle layer is very thin comparing to the artery. It is very thin. So that is known as a tunica media.
So it is clear why the vein have more diameter comparing to the artery, because the tunica media is very thin. In the case of the vein, the tunica media is very thin. In the case of the artery, tunica media is very thick. So the artery have thick wall and vein have thin wall. वेनचे बिंद एकदम पातळ आहे आणि आर्टरीचे बिंद एकदम जाडीचे आहे. त्यामुळे आर्टरी कॅनॉट ब्रेक इझिली. नीडल वगैरे असं टच झाले ते ब्रेक होणार नाही. पण वेन्स आहे नीडल वगैरे टच झाले इट विल ब्रेक. ऑपरेशन वगैरे करत असताना इट विल ब्रेक व्हेरी इझिली. इट कॅनॉट ब्रेक व्हेरी इझिली बिकॉज द वॉल इज व्हेरी थिक अँड ब्रिटल. द वॉल इज व्हेरी थिन अँड फ्लेक्सिबल आहे. हे लवचिक आहे. हे पूर्णपणे लवचिक आहे. हे जड आहे. त्यामुळे लवकर ब्रेक होणार नाही. त्यामुळे काय होतं, त्यातून ब्लड पास होत असताना हाई प्रेशर त्याच्या भिंतीमध्ये अप्लाय होतो. इथं जर प्रेशर अप्लाय केले हे प्रेशर जाणवत नाही. कारण काय, हे फ्लेक्सिबल असल्यामुळे इलास्टिक असल्यामुळे काय होतं, ब्लड पास होत असताना ते असं वेव्ह सारखं दाखवतो. सर सो दॅट इज द डिफरन्स बिटवीन द आर्टरी अँड वेन. आता एक ब्लड वेसल राहिले ना. सो व्हॉट इज द ब्लड वेसल? दॅट इज द कॅपिलरी. आता कॅपिलरी मध्ये काय असते? कॅपिलरी मध्ये दिस इज द आर्टरी. ओके, हे आर्टरी पुढे जात असताना ते डिवाइड होतो. डिवाइड झाल्यानंतर पुन्हा ते डिवाइड होणार आहे. पुन्हा ते डिवाइड होणार आहे आणि लास्ट ब्रांच दिस इज कॉल्ड कॅपिलरीज. ओके, हे कॅपिलरीचे टीएस आपण काढायचे. ते टीएस काढल्यावर आपल्याला दिसते इट इज अ व्हेरी व्हेरी डायमीटर इज व्हेरी व्हेरी लो आहे. व्हेरी, कारण त्याचे एकदम जाडी कमी असलेलं आहे, पातळ आहे. त्यामुळे जाडी कमी असणारच आहे. आणि त्यामध्ये ते भिंतीमध्ये आपण जर बघितलंय फक्त ती ट्युनिका इंटर्ना दिसणार आपल्याला. ट्युनिका एक्सटर्ना आणि ट्युनिका इंटरमीडिया, ट्युनिका मीडिया हे दोन्ही ऍबसेंट आहेत. हे काय असते, फक्त आतले लेअर तेवढं असणार. हे आतले लेअर आहे तेवढं दिसणार आहे. सर दिस इनर लेअर इज नॉन एज द एंडोथिसियम. त्याला एंडोथिसियम पण म्हणतात. एंडोथिलियम किंवा एंडोथेलियम. इट इज ऑल्सो नॉन एज द एंडोथेलियम. इट इज मेड अप ऑफ द स्क्वॅमस एपिथेलियम. एंडोथेलियम हे कशासाठी असं केलेलं आहे? कारण ह्या ठिकाणी सेल असणार आहे. सर इथं सेल आहे. सेलच्या वरनं कॅपिलरी जाणार आहे. जात असताना त्यातलं न्यूट्रिएंट सगळं डिफ्युसिंग होतं. म्हणजे न्यूट्रिएंट डिफ्युशन, इथं डिफ्युशन होण्यासाठी याचं थिकनेस जेवढं कमी असतं तेवढं चांगलं असतं. थिकनेस वाढलंय ते डिफ्युशन, वी ऑलरेडी एक्सप्लेन. डिफ्युशन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द थिकनेस ऑफ द डिफ्युसिंग मेम्ब्रेन. मेम्ब्रेनचे पातळ जेवढं जास्त आहे तेवढं जास्त डिफ्युशन होणार आहे. त्यासाठी या कॅपिलरीमध्ये फक्त एंडोथेलियम म्हणजे एक सिंगल लेअर स्क्वॅमस एपिथेलियम तेवढे ठेवलेलं आहे. सो दॅट इज द डिफरन्स बिटवीन द आर्टरी, वेन अँड कॅपिलरीज. आता आपण पुढे जाणार आहे. पल्स म्हणून एक पॉइंट आहे, ते पल्स बघणार आपण. सो व्हॉट इज ऍक्च्युअली द पल्स? ओके, त्याचे डायग्राम्स वगैरे काढायचे प्रॅक्टिस करा. आर्टरी आणि वेन्स नेहमी बोर्ड एक्झामिनेशन मध्ये ते विचारतात. एक्सप्लेन किंवा राईट अ नोट ऑन द आर्टरी, राईट अ नोट ऑन द वेन. सर असं डिफरन्स, व्हॉट आर द डिफरन्स बिटवीन द वेन अँड आर्टरी, असा पण प्रश्न नेहमी बोर्डमध्ये ते येतात आणि ते तुम्हाला नीटमध्ये सुद्धा त्याचे उपयोग पडणार आहे. ओके, त्यामुळे डायग्राम काढायचं, न बघता डायग्राम काढायचं प्रॅक्टिस करायचं. ओके, आता आपण पल्स बघणार आहे. ओके, व्हॉट इज द पल्स? पल्स, पल्स म्हणजे काय असते, आपल्या बॉडीमध्ये ते हार्टमध्ये वेंट्रिकल ज्या वेळेला कंट्रॅक्ट होतो, दिस इज द वेंट्रिकल. हे वेंट्रिकल कंट्रॅक्ट होतो त्यावेळेला ब्लड हे एओर्टामधून इतकं जोरात, दिस इज एओर्टा, एओर्टामधून ब्लड पंपिंग करणार आहे. हे पंपिंग करत असताना इतकं जोरात पंपिंग करणार आहे आणि ब्लड पुढे जाणार आहे. सर ब्लड पुढे गेले त्याचे वेव्स आहे जे आर्टरीच्या भिंतीमध्ये पुन्हा ते शिल्लक राहणार आहे. ते कसं असतं, मी ते एक एक्झाम्पल सांगतो. आपल्या शेतामध्ये पाणी सोडण्यासाठी आपण पाईप वापरतो, बरोबर की नाही? पाईप असं रिंग वगैरे असते, पाईप. हे पाईपमध्ये तुम्ही लक्ष द्यायचं, पाणी पुढे गेले, पाणी इथंपर्यंत पोहोचलेलं आहे, इथंपर्यंत पाणी पोहोचलंय आणि त्याच्या पाठीमध्ये जर बघितलंय हे हलते असं. सर हे असं थोडं हलतं. सर दॅट इज नॉन एज द पल्स. याला पण पल्स म्हणायचं. सो ऍक्च्युअली व्हॉट इज द पल्स? ड्युरिंग द वेंट्रिक्युलर सिस्टोल, वेंट्रिक्युलर कंट्रॅक्ट होत असताना द ब्लड पंपिंग थ्रू द आर्टरीज and when the blood moving through the arteries it produce a wave like
movement on the wall of the artery. This wave-like movement on the wall of the artery is known as a pulse. त्याला आपण काय म्हणतो? त्याला पल्स म्हणतो आपण. ओके. So actually what is the pulse? The wave movement, the wave of pressure on the wall of the artery, not a vein, on the wall of artery is called pulse. त्याला pulse म्हणायचं. Is called pulse. So that is the definition for the pulse. आणि ते पल्स पल्स हार्टचे जवळ असलेलं आर्टरी, सपोज ही आर्टरी हार्टच्या एकदम जवळ आहे, इथं जास्त पल्स आपल्याला जाणवणार आहे. तसं आर्टरी पुढे जातो, एकदम पुढे गेले, पुढे जात असताना ते पल्स कमी होत होत राहणार आहे. पल्स तेवढंच राहणार आहे, पण त्याचं आपल्याला फिलिंग, आपण ते बोट लावून बघितलंय, त्याचं इंटेन्सिटी इथं कमी असणार आहे, इथं जास्त असणार आहे. सो पल्स इज मोर in the arteries that is very near to the heart, and pulse is very low feeling when the artery is away from the heart. Okay. आणि ते पल्स आपण बघण्यासाठी काही पर्टिक्युलर आर्टरी आपण निवडणार आहे. सो व्हॉट आर ते आर्टरीज आहे आपण बघूया. एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. आपल्या हातावरती आता डॉक्टरकडे गेले, डॉक्टर आपल्याला पल्स बघणार आहे. सर एस्पेशली ते आयुर्वेद डॉक्टरकडे गेले, ते जास्त आपल्याला पल्सवर जास्त त्याचे इंटरेस्ट असते. सर हे आपल्या कोपरा, हे कोपऱ्यामध्ये त्यांनी बोट लावून बघतात किंवा स्टेथोस्कोप इथं लावून बघतात. इथं लावून बघितलं त्यांचे ते पल्स अगदी क्लिअर आपण मोजू शकतात. सर कशामुळे ते असं इथं लावल्यानंतर ते पल्स येतात? त्याचं कारण म्हणजे हे आर्टरी आहे, आर्टरी एकदम खोलमध्ये असते, आपल्याला बाहेर काय दिसणार नाही, पण ते आर्टरी ज्या पॉइंटवर ते कोपरा किंवा ते गुडघावर आहे असं तिथं जॉईंट आहे, ते जॉईंटवर येत असताना ते आर्टरी जरा सुपरफिशियल येणार, वरती येणार आहे, पुन्हा ते खोलमध्ये जाणार आहे. त्यामुळे इथं कुठं तर आपण ते बोट लावले ते पल्स नाही जाणवणार आहे, पण ह्या पॉइंटवरती आपण जर बोट लावले ते पल्स जाणवते आपल्याला. जे कारण काय, ह्या ब्लड वेसल इथून जरा वरती आलाय आणि पुन्हा ते खोलमध्ये गेलेलं आहे. अशा ठिकाणी आपण बोट लावून किंवा स्टेथोस्कोप लावून आपण ते पल्स बघायला पाहिजे. त्यासाठी एक डायग्राम पुस्तकामध्ये दिलेला आहे. हे डायग्राम फार चांगला डायग्राम त्यांनी इंट्रोड्यूस केलेला आहे स्टेट बोर्ड पुस्तकामध्ये. सपोज दिस इज द हेड आणि नेक आणि त्याचे बॉडी, इथे त्यांनी हात दाखवलेला आहे. सर असं हात दाखवलेला आणि ते पाय दाखवलेला, असं गुडघा आणि फूट असं दाखवलेलं, आणि त्यामध्ये त्यांनी ते पॉइंट दाखवले, काही पर्टिक्युलर पॉइंट दाखवलेला आहे. सो व्हॉट आर द पॉइंट बघूया आपण. एक पॉइंट आहे इथं ह्या ठिकाणी असं एक दाखवलेलं आहे, तिथं त्यांनी लिहिलंय ब्राकियल आर्टरी असं लिहिलेलं आहे. ब्राकियल आर्टरी. सर इथं ब्राकियल आर्टरी असते, ते आर्टरी सुपरफिशियली तिथं जॉईंट आहे ना, त्यामुळे ते सुपरफिशियली जाणार आहे. तिथं आपण बोट लावले किंवा स्टेथोस्कोप लावले, हे पल्स आपल्याला जाणवणार आहे. दुसरं एक रेडियल आहे. सर इथं रेडियल म्हणजे आपल्याला रिस्ट म्हणतो आपण, किंवा घडियाळ बांधणारे ठिकाण आहे ना, रिस्ट, रेडियल. तिथे सुद्धा अनेक जॉईंट आहे, त्यामुळे इथं सुपरफिशियली ते ब्लड वेसल सुपरफिशियल आले. सो रेडियल आर्टरी, त्याला आपण म्हणतो रेडियल आर्टरी. ओके. ब्राकियल आर्टरी आणि रेडियल आर्टरी. आणि तसंच आपण जर ते याच्यामध्ये गेले, लेग मध्ये गेले, इथं फेमोरल, ह्या पॉइंटवरती आहे ना फेमोरल आर्टरी. तिथं आर्टरी सुपरफिशियल आलेला आहे, एकदम वरनं गेलेला आहे आर्टरी. आणि इथं हे गुडघ्यामध्ये, सर इथं सुद्धा एक आहे. सर दॅट इज द पोप्लिएटल आर्टरी. याला नाव दिलेलं, प्रत्येक आर्टरीला नाव दिलेलं, पोप्लिएटल आर्टरी, पोप्लिटियल आर्टरी. ओके. तसं इथं आपल्याला रिस्ट आहे, तसं इथं आपल्याला टच असतं ना, त्या पॉइंटवरती आहे. दॅट इज नॉन एज द पोस्टिरियर टिबियल. असं काही पॉइंट त्या डायग्राम मध्ये दिलेला आहे. बाकीचं काही ते इम्पॉर्टन्स नाही. तर टेम्पोरल आहे, आणि कॅरोटिड, ब्रेन मध्ये गेलेले एक आर्टरी आहे, त्याला आपण कॅरोटिड आर्टरी म्हणतात. नक्क रिजन मध्ये दिसते कॅरोटिड. तिथं सुद्धा बोट लावले आपल्या जोरात ते पल्स दिसते आपल्याला. सर हे पेशल. So that is the different point where you can feel the pulse. Okay. The pulse rate, actually the pulse rate is equal to heart rate आहे. आपण pulse rate म्हणतो आपण. हा pulse rate आहे ना, it is equal to heart rate. जे heart rate किती आहे, 72 times per minute आहे ना, हे दोन्ही एकच आहे. रेट, हार्ट रेट इक्वल म्हणजे 72 टाइम्स पर मिनिट, ते सेम असणार आहे हार्ट 72 टाइम्स पर मिनिट. कारण काय, ब्लड पंपिंग करतो, वेंट्रिकल
कंट्रॅक्ट झाले ब्लड पंपिंग करतो. ब्लड पंपिंग करत असताना एक सायकल पूर्ण होतं, एक हार्टबीट पूर्ण होतं. ते हार्टबीट आपल्याला पल्स मधून कळतंय आपल्याला. ओके, त्या आयुर्वेदामध्ये जास्त त्याचा वापर होतो. पित्त कफ आणि आहे का ते तपासून बघण्यासाठी त्यांनी ते याचं व्हेरिएशन, हे पल्स व्हेरिएशन त्यांनी जास्त वापर करत असते. आता काय एक टेक्निकल टर्म इंट्रोड्यूस केलेलं, दॅट इज ते टाकी कार्डिया म्हणून एक पॉइंट आहे. टाकी कार्डिया आणि ब्राडी कार्डिया हे दोन वर्ड आहे. ब्राडी कार्डिया. सो दॅट इज व्हॉट इज दिस टू वर्ड, ब्राडी कार्डिया आणि टाकी कार्डिया. हे टाकी कार्डिया म्हणजे हार्टबीट रेट नॉर्मल पेक्षा कमी असेल तर टाकी कार्डिया म्हणजे रेट लो रेट असेल तर, रेट लो असेल तर आपण काय म्हणायचं, टाकी कार्डिया म्हणायचं. आणि जास्त असेल तर मोर दॅन बिलो 60 असेल तर दॅन नॉर्मल इज कॉल्ड स्लोवर हार्टबीट रेट. हायर दॅन नॉर्मल असेल तर त्याला टाकी कार्डिया म्हणायचं. हायर दॅन नॉर्मल टाकी कार्डियाचं हायर दॅन नॉर्मल, हायर दॅन, नॉट लोवर, हायर दॅन नॉर्मल. नॉर्मल पेक्षा जास्त असेल तर त्याला काय म्हणायचं, टाकी कार्डिया म्हणायचं. आणि लेस दॅन नॉर्मल, नॉर्मल पेक्षा कमी असेल तर लेस दॅन नॉर्मल, कमी असेल तर त्याला ब्राडी कार्डिया म्हणायचं. सर ऍक्च्युली हे हायर म्हणलं तर नाही, 100च्या वरती असेल तर, ग्रेटर दॅन 100 असेल तर हे टाकी कार्डिया म्हणतो. आणि ज्या वेळेला ते 60च्या खाली गेले, लेस दॅन 60, त्यावेळेला आपण काय म्हणतो, लेस दॅन 60 असेल तर त्याला ब्राडी कार्डिया म्हणायचं. असं दोन टर्म ते इंट्रोड्यूस केलेलं आहे. ओके, आता आपण बघणार आहे ब्लड प्रेशर. ते बघणार आहे ब्लड प्रेशर, व्हॉट इज ऍक्च्युली द ब्लड प्रेशर. ओके, हे पल्स झालं. आता आपण बीपी, ब्लड प्रेशर म्हणजे काय आहे. आपलं ब्लड प्रेशर तुम्हाला माहित असेल 120/80 असं आहे. पण काय 120 म्हणजे काय, 80 म्हणजे काय आहे ते आपण बघायचं. व्हॉट इज ऍक्च्युअली ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर म्हणजे काय आहे. ब्लड प्रेशर वाढल्यानंतर काय म्हणायचं, ब्लड प्रेशर कमी झाल्यानंतर काय सांगायचं, त्याच्या थोडक्यात आपण बघूया. So blood pressure म्हणजे actually the pressure applied on the wall of the artery is known as the blood pressure. ओके, कारण आर्टरी मधून ब्लड, वेंट्रिकल कंट्रॅक्ट होत असताना आर्टरी मधून ब्लड पुढे जाणार आहे. ब्लड पुढे जात असताना त्याच्या बिंदीमध्ये ते ब्लड प्रेशर अप्लाय करतो, दॅट इज नॉन एज अ ब्लड प्रेशर. ओके, सो लेट अस सी व्हॉट इज ऍक्च्युअली ब्लड प्रेशर. Blood pressure, it is in short, it is called BP, blood pressure. सर आता आर्टरी आहे, सपोज दिस इज द आर्टरी. या आर्टरी मधून वेंट्रिकल कंट्रॅक्ट होत असताना त्यातून ब्लड पुढे जाणार आहे. सर ब्लड पुढे जात असताना हा ब्लड त्याच्या बिंदीमध्ये जे प्रेशर अप्लाय होतो, सर त्याच्या बिंदीमध्ये प्रेशर अप्लाय करणार आहे. दिस प्रेशर इज नॉन एज द ब्लड प्रेशर. म्हणजे ब्लड प्रेशर आर्टरीमध्ये असते, ते वेन मध्ये नसणार आहे. सो दिस इज ऑल्सो नॉन एज द आर्टिरियल ब्लड प्रेशर. आर्टिरियल ब्लड प्रेशर असं म्हणतात, कारण हे प्रेशर वेन मध्ये नसते, आर्टरीमध्ये असते. आर्टिरियल ब्लड प्रेशर. ओके, सो वेन ventricle contract, the blood pumping through the arteries, and this blood applying the pressure on the wall of the arteries, that is known as a blood pressure. Okay, हा ब्लड प्रेशर दोन टाइप आहे. सो व्हॉट आर द टू टाइप्स. एक सिस्टोलिक ब्लड प्रेशर, सिस्टोलिक बीपी, आणि दुसरं डायस्टोलिक बीपी. सिस्टोलिक बीपी अँड डायस्टोलिक बीपी. सो व्हॉट इज अ सिस्टोलिक बीपी आणि डायस्टोलिक बीपी. आपल्याला माहिती आहे हार्ट चेंबर 4 आहे. सो वेन वेंट्रिकल कंट्रॅक्ट, कंट्रॅक्शनला आपण काय म्हणायचं, सिस्टोल म्हणायचं. वेन वेंट्रिकल कंट्रॅक्ट इट अप्लाय मॅक्सिमम प्रेशर ऑन द वॉल ऑफ द आर्टरी, दॅट इज नॉन एज द सिस्टोलिक ब्लड प्रेशर. वेंट्रिकल कंट्रॅक्ट होतो त्यावेळेला, वेंट्रिकल कंट्रॅक्ट मॅक्सिमम प्रेशर अप्लाय करणार आहे त्याच्या बिंदीमध्ये, दॅट इज द सिस्टोलिक प्रेशर. नंतर हे वेंट्रिकल रिलॅक्स मध्ये राहतो, म्हणजे डायस्टोल मध्ये राहतो, त्यावेळेला जे प्रेशर आहे दॅट इज नॉन एज द डायस्टोलिक प्रेशर. सो वेंट्रिकल रिलॅक्स, वेंट्रिकल ज्यावेळेला रिलॅक्स होतो त्यावेळेला जे प्रेशर अप्लाय होतो
त्याला काय म्हणायचं, डायस्टोलिक प्रेशर म्हणायचं. आणि सिस्टोलिक प्रेशर एक नॉर्मल व्यक्तीमध्ये 120 मिलीमीटर मर्क्युरी असणार आहे, मिलीमीटर मर्क्युरी. आणि डायस्टोलिक प्रेशर डीपी हे नॉर्मल व्यक्तीमध्ये 80 ते 90 पर्यंत जाऊ शकते, मिलीमीटर मर्क्युरी जाऊ शकतात. सर, सो दिस इज द नॉर्मल सिस्टोलिक प्रेशर आणि नॉर्मल डायस्टोलिक प्रेशर. हे लिहित असताना तर डॉक्टर तुमच्या चिठ्ठीमध्ये असं लिहून ठेवते 120 अपॉन 80 मिलीमीटर मर्क्युरी हे नॉर्मल ब्लड प्रेशर आहे. ओके, अँड दिस ब्लड प्रेशर इज डिफरंट इन डिफरंट पीपल. अनेक कंडिशन मध्ये त्याचे हा ब्लड प्रेशर कमी जास्त होतो. सर, आणि ब्लड प्रेशर नॉर्मल जर बिलो हे 180 120 80 आहे. जर कमी झालंय, लो झाले, बीपी लो झाले, बीपी किती लो झाले, 90 अपॉन 60 पर्यंत आले, म्हणजे डायस्टोलिक सिस्टोलिक प्रेशर 90 आले आणि डायस्टोलिक प्रेशर 60 आले. दिस कंडिशन इज नॉन एज द हायपोटेन्शन. हायपोटेन्शन म्हणजे लो ब्लड प्रेशर, हायपोटेन्शन म्हणतो आपण, लो ब्लड प्रेशर. आणि हा ब्लड प्रेशर हाई झाले, वाढले म्हणजे किती वाढलेला आहे, किती वाढलेला आहे, 140 अपॉन 90, 140 अपॉन 90 असं जर असेल तर त्याला आपण हाई ब्लड प्रेशर म्हणायचं. दॅट इज नॉन एज हायपरटेन्शन. हायपोटेन्शन आणि हायपरटेन्शन, हायपरटेन्शन. आणि ब्लड प्रेशर इट इज डिपेंडिंग अपॉन व्हेरियस फॅक्टर्स लाईक एज. एज वाढले हे ब्लड प्रेशर वाढणार आहे. मेलमध्ये ब्लड प्रेशर जास्त म्हणजे जेंडर, मेलमध्ये जास्त, फिमेलमध्ये कमी आहे. सर, तसेच व्हीनस रिटर्न म्हणजे हार्टमध्ये किती ब्लड परत येणार आहे त्याच्यावरती हे बीपी आहे. व्हीनस रिटर्न जास्त झाले, जास्त ब्लड जर हार्टमध्ये आले हे बीपी वाढणार आहे. ओके, आणि स्लीपमध्ये प्रेशर कमी होणार आहे. इमोशन हे सगळं ते बीपीला कारण आहे. इमोशन भावनिक आहे इमोशन. आणि व्यायाम करतो आपण एक्सरसाइज, ओके, त्यावेळी ते बीपी वाढणार आहे. म्हणजे कमी जास्त होण्याचं कारण एक्सरसाइज. अँक्झायटी आपल्याला ते भीती वाटतो, अँक्झायटी म्हणजे भीती, अँक्झायटी असते त्यावेळेला बीपी वाढणार एक्सेट्रा. असं अनेक फॅक्टर्स हे बीपीला कंट्रोल करतो. सर, नॉर्मल कार्डियक आउटपुट इज 5 लिटर आपल्याला माहिती आहे. सर, ओके, आता हे मी जरा पुसून टाकतो मला जागा नसल्यामुळे. असं ते ब्लड प्रेशर आहे, सिस्टोलिक ब्लड प्रेशर आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर. काही हॉर्मोनल व्हेरिएशन सुद्धा बीपी ला इफेक्ट होतो. एडीएच हॉर्मोन वगैरे त्याला कारण आहे. बीपी राईट ब्रीफ नोट ऑन द बीपी म्हणून एक नोट्स तयार करून ठेवा तुमच्याकडं. मला वाटतं टार्गेट पब्लिकेशन आहे, चांगलं दिलेलं आहे टार्गेट पब्लिकेशन. आता बीपीला कारण असलेले काही त्यांनी सांगितलेलं आहे. एकूण 5 लिटर ब्लड हे पंपिंग होतं कार्डियक सायकलमध्ये. 5 लिटर ब्लड एका मिनिटामध्ये पंपिंग होणार आहे. ओके, 5 लिटर ब्लड. आता ते पेरिफरल रेसिस्टन्स व्हॉट इज द पेरिफरल रेसिस्टन्स. सपोज हे ब्लड वेसल असेल तर हे ब्लड त्याच्या बिंदीमध्ये प्रेशर अप्लाय करतो, त्याचा प्रश्नच नाही. सर, त्याला आपण बीपी म्हणलेलं आहे. सर, आणि त्यावेळी हे वॉल आणि बिंद त्याच्यावरती ब्लडवरती प्रेशर अप्लाय करतो, दॅट इज ऍक्च्युअली ब्लड प्रेशर. ओके, आणि त्याला पेरिफरल रेसिस्टन्स म्हणतो आपण. हा पेरिफरल रेसिस्टन्स जर ब्लड वेसलचे डायमीटर कमी झाले हे रेसिस्टन्स जास्त होणार आहे. सर, घर्षण आतून जाणे हे आराम ब्लड जाणार आहे. पण डायमीटर कमी झाले त्यावेळेला काय होणार आहे, रेसिस्टन्स वाढणार आहे. रेसिस्टन्स वाढले मग काय होणार आहे, बीपी तिथे वाढणार आहे. म्हणजे डायमीटर कमी झाले ते बीपी वाढणारच आहे. ते कशामुळे होतो, वॅसो कन्स्ट्रक्टर म्हणून काही केमिकल्स आहे. वॅसो कन्स्ट्रक्टर हे वॅसो कन्स्ट्रक्टर हॉर्मोन्स पण आहे. कन्स्ट्रक्टर जर असेल तर त्याचे डायमीटर कमी होतो, वॅसो कन्स्ट्रक्टर. सर, लाईक फॉर एक्झाम्पल एडीएच म्हणून एक हॉर्मोन आहे. एडीएच हॉर्मोनवर इट इज नॉन एज वॅसोप्रेसिन म्हणतो आपण, वॅसोप्रेसिन हॉर्मोन. हे हॉर्मोन जर तयार झाले हे रक्तधमनीचं डायमीटर कमी होणार आहे. कमी झाले हे पेरिफरल रेसिस्टन्स वाढणार आहे आणि बीपी वाढणार आहे. सर, इट इन्क्रीजिंग द बीपी. ब्लड लूस आणि जास्त ब्लड जर लूस झाले, ब्लड लॉस म्हणजे ऍक्सिडेंट वगैरे झाले तर ब्लड जास्त लॉस होतो आणि त्यावेळेस सुद्धा हे बीपी वाढणार, ब्लड प्रेशर डायरेक्टली इन्क्रीज होणार आहे. बिकॉज ब्लड प्रेशर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द विस्कोसिटी ऑफ द ब्लड. ते फ्लुइडिटी कमी होणार आहे आणि बीपी वाढणार आहे.
सॉरी एजमुळे मी सांगितले एज वाढले बीपी वाढतो असं म्हणलेलं आहे. एज कशामुळे ते एज वाढल्यानंतर बीपी वाढतात? एज वाढत असताना ते रक्तधमनीच्या आत कॅल्शियमचे डिपॉझिट वर कोलेस्ट्रॉल डिपॉझिट वाढणार आहे. कोलेस्ट्रॉल डिपॉझिट वाढल्यामुळे हे रक्तधमनीचे वॉल आहे ते भिंत ते जास्त हार्ड होणार आहे. जास्त हार्ड झाले ते जास्त प्रेशर अप्लाय करणार आहे ते ब्लड मध्ये. ओके, याचा रिझल्ट ड्युरिंग द एजिंग वय वाढत असताना हे बीपी थोडं वाढणार आहे. 135 बीपी आहे. 135 किंवा 40 वर्षाचा एक माणूस जरा बघितलं त्याच्या बॉडीमध्ये 135च्या आसपास मिलीमीटर मेर्क्युरी बीपी असणारच आहे. सॉरी, एज एक कारण आहे. ओके, दॅट इज द डिफरंट ऍस्पेक्ट ऑफ द ब्लड प्रेशर. आता ब्लड प्रेशर कसं मोजायचं हे थोडक्यात मी सांगतो. ब्लड प्रेशर मोजायचे कसं? एक इन्स्ट्रुमेंट आहे, ते इन्स्ट्रुमेंटचं नाव आहे स्पिग्मो मॅनोमीटर. तुम्ही पण ऐकलं असेल स्पिग्मो मॅनोमीटर. हे स्पिग्मो मॅनोमीटर वापरून हे बीपी आपण मोजू शकतो. सर, स्पिग्मो मॅनोमीटर कसं? ते स्पिग्मो मॅनोमीटर वापरून बीपी आपण मोजणार आहे हे थोडक्यात आपण बघायचं. सो मेजरमेंट ऑफ द ब्लड प्रेशर. बीपी कसं मोजायचं? त्याचे इक्विपमेंटचं नाव आहे स्पिग्मो मॅनोमीटर. स्पिग्मो मॅनोमीटर. ओके, आता स्पिग्मो मॅनोमीटर कसं आहे त्याचे एक डायग्राम तुम्हाला दाखवतो. दिस इज द स्पिग्मो मॅनोमीटर. हे स्पिग्मो मॅनोमीटरचं कन्स्ट्रक्शन कसं आहे हे डायग्राम बघून आपण एक्सप्लेन करूया. त्याला एक मेर्क्युरीचे एक रीडिंग आहे, ग्रॅज्युएटेड एक मेर्क्युरी मीटर आहे, त्याला म्हणतो आपण थर्मोमीटर. ओके, तिथं मार्किंग केलेलं आहे 1 2 3 4 असं मार्किंग केलेलं आहे मेर्क्युरी. आणि ते एक कफ आहे. एक कफमध्ये 2 पाईप जोडलेला आहे. एक पाईप असं जोडलंय, त्याच्या एंडमध्ये इथे एक पंप ठेवलेला आहे. हे पंप प्रेस केलं त्यामध्ये एअर भरणार आहे आणि ते मेर्क्युरी वरती जातो. आणि ते सोडले इथे एक स्क्रू ठेवलेला आहे. स्क्रू लूज केले हे एअर बाहेर जाणार आहे आणि ते मेर्क्युरी खाली येणार आहे. आणि दुसरं एक एंड आहे, 2 एंड आहे. त्यातले एक एंड या कफ मध्ये सोडलेला आहे आणि दुसरं एंड हे मेर्क्युरीला जोडलेलं आहे. ओके, आता हे कफ इथनं बाजूला काढायचं आहे, आपल्या हातावरती बांधायचं आहे. मग असं आपण सांगितलं ब्राकियल आर्टरी कुठं आहे तिथं बांधायचं. असा हात असेल तर इथं या ठिकाणी ते असं कफ इथं बांधणार आहे. आणि त्याच्या एक एंडमध्ये हे पंप आहे आणि दुसरा एंड कुठं जोडलेला आहे हे मेर्क्युरीमध्ये जोडलेला आहे. इथे एक हे असतं ना मेर्क्युरी, हे मेर्क्युरीमध्ये जोडलेलं आहे. ओके, इथे मेर्क्युरी आहे, पारा ठेवलेला आहे. सध्या हे आपण प्रेस करतो, प्रेस करताना एअर भरणार आहे. एअर भरत भरत असं जाणार, आपल्याला जाणवतं इथं ते टाईट असं बांधायला लागलंय. त्यावेळी हे मेर्क्युरी आहे ते चढून असं पारा वरती चढणार आहे. एक पर्टिक्युलर लेवलमध्ये गेले आपल्याला साऊंड येणार नाही, नो साऊंड. ओके, नो साऊंड आले आपण हे थांबायचं, इथं पुन्हा प्रेस करायचं नाही. नंतर काय करतो, हे स्क्रू इथं स्क्रू दिसते बघा, हे स्क्रू आपण डिले करणार आहे. हे स्क्रू लूज केले त्यातले एअर बाहेर जाणार आहे आणि पारा खाली उतरणार आहे. खाली उतरत असताना एक पर्टिक्युलर लेवलमध्ये हे साऊंड परत येणार आहे. आता या पॉइंटवरती साऊंड साऊंड येणार आहे. सर, दिस साऊंड इज नॉन एज द कॉर्कोफ साऊंड. सर, कॉर्कोफ साऊंड, KORO, कोरोकोफ साऊंड, हे साऊंड येणार आहे. हा साऊंड सुरुवातीला ऐकायला मिळाले दॅट इज द सिस्टोलिक प्रेशर, SP आहे. सर, हे 120 असेल किंवा काय असेल बघायला तुम्ही. आणि त्यानंतर हे पुन्हा सोडायचं, साऊंड जाणार आहे. एकदा साऊंड आले ते साऊंड पुन्हा ऐकू येणार नाही, पुन्हा पण डिले सोडायचं, हे स्क्रू सोडायचं आणि पारा खाली उतरलेला आहे. हे पारा खाली उतरत असताना पुन्हा एक साऊंड, बारीक साऊंड येणार आहे. दॅट इज द डायस्टोलिक प्रेशरचे साऊंड. सपोज ते 80 आहे. सर, असं त्याचं हे बीपी मोजायचं. जर तुमचं शेजारी असं कोण डॉक्टर BA किंवा MBBS असं कोण असेल तर याचं बीपी कसं मोजायचं आहे त्यांच्याकडे जाऊन हे थोडं ते प्रॅक्टिस करून घ्या. ओके, आपण काही बीपी मोजायला कुठे जायचं नाही, पण आपल्याला ते थोडक्यात ते माहिती असले पाहिजे कसं, म्हणजे कळालं तुम्हाला. हे कफ बांधणार इथं आणि ते पंपिंग करणार आहे, हे जोरात धरून बसणार आपल्याला, ते आर्टरीला बंद करणार आहे आणि ते साऊंड पूर्णपणे जाणार आहे. गेल्यानंतर पुन्हा हे डिले सोडायचं आणि ते पारा खाली येणार आहे. फर्स्ट साऊंड येणार आहे दॅट इज SP, सिस्टोलिक प्रेशर 120. त्यावेळेला बीपी इथं बघायचं आणि पुन्हा ते सोडायचं, पारा खाली उतरले साऊंड येणार नाही. पुन्हा अचानक पुन्हा एकदा साऊंड येतो दॅट इज ते डायस्टोलिक प्रेशर.
सॉरी डीपी. असं आपण हे सिस्टोलिक प्रेशर आणि डायस्टोलिक प्रेशर आपण मोजू शकतो. दॅट इज अ स्पिगमो मॅनोमीटर. ओके. नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू व्हेरी मच.